साधू संतांची आतली लक्षणं काय असतात. आता गंमत अशी आहे, समजा एक मोठा गवई आहे, तो गायला बसला आणि तुम्हाला गाण्याची काही तशी माहिती नाही, त्यानेच मोठी तान सुंदर घेतली किंवा स्वर लावला, तुम्ही काय नुसते वेड्यासारखे बघत बसता. फार तर दुसऱ्याने मान डोलवली तर तुम्ही मान डोलवाल, याच्या पलीकडे काय कराल. हे आहे ना, कारण त्याचं ज्ञान मला नाही. तसं त्याची जी 4 आतली लक्षणं सांगितली, त्याची जाण यायला मला थोडा अनुभव पाहिजे, तरच कळेल, नाही तर नाही कळायचं. मी काल सांगितलं ना आपल्याला, राम करता ही भावना आणि निर्भयता आपल्याला आठवत असेल तर अशा अवस्थेत मनुष्य निर्भय राहू शकतो हे आपल्याला शक्यच वाटत नाही. मग माझा थोडा अभ्यास असला तर ते कळेल. हा अभ्यास काय आहे. त्यांनी अगम्य शब्द वापरलाय बघा. अगम्य, अगम्य याचे 2 अर्थ आहेत. एक अगम्य म्हणजे मला कळत नाही असं, हे अगम्य आहे बुवा, बरं का. म्हणजे समजा एखाद्याने कविता लिहिली, बरं का, झाली तशी गोष्ट. शेली म्हणून कविता, मोठा इंग्लंड मधला फार मोठा कविता, तेव्हा त्याची एक अप्रतिम कविता आहे, ऑडिसी म्हणतात. त्या कवितेचा अर्थ 1-2 वर्षांनी एका विद्वान पंडितांनी त्याला विचारला. ऑक्सफर्डच्या इंग्लिश प्रोफेसरने त्याला विचारलं की बा या कवितेचा अर्थ काय. तर तो काय म्हणाला, मला नाही माहित म्हणाला. अरे तू कविता लिहिलीस आणि तुला अर्थ कळत माहिती नाही असं म्हणतोस म्हणजे काय. तेव्हा शेलीने काय उत्तर दिलं, ज्या वेळेला कविता लिहिली त्यावेळेला दोघांना माहिती होती, म्हणजे त्याचा अर्थ माहिती होता, एक मला आणि देवाला. आता मला विसरलो, मी देवाला माहिती आहे म्हणाला अर्थ. याचा अर्थ असा की ती अवस्थाच अशी आहे की ज्या अवस्थेमध्ये मी नाही, म्हणून मीपणावर आल्यावर ती अवस्था काय ती सांगता येत नाही. ती संतांची अवस्था आहे. आता आपल्याला कसं काय कळायचं नाही का. हे तसंच हे शांतीचं आहे. क्षमा क्षमा मी जेव्हा म्हणतो आपल्याला, काल आपल्याला ना क्षमा हे शेवट सांगितलं, शांत असतो अगदी. त्याच्या मनाला काही झालं तरी अस्वस्थता येत नाही, आणि अस्वस्थता जर आली तर मला परमार्थ साधला नाही असं समजावं आपण. त्याला काय उपाय करतात, त्याला वृत्ती निरोध करतात. तो आजचा विषय आहे. वृत्ती निरोध म्हणजे काय, अधिवृत्ती म्हणजे काय. बघा, आपण स्वस्थ बसा आणि काय आपल्या मनामध्ये या 2-4 गोष्टी येतात. एक आठवण तरी येईल, स्मृती नाही तर कल्पना चालेल काहीतरी. समजा तुमच्या मुलीचं लग्न व्हायचं आहे आणि तिला घेऊन कुठेतरी दाखवायला जायचंय, चालल्या कल्पना. मग तिथे कशी माणसं असतील, काय असतील, पसंत करतील का नाही, आमचं उगीच बरं का, जायचं दूरच आहे, कल्पना चालतील. एक आठवणी येतील किंवा कल्पना चालतील किंवा नाना तऱ्हेचे विचार येतील. तुम्ही सांगताना जपाला बसली की नाना तऱ्हेचे विचार येतात. तर ज्या ठिकाणी विचार येतात, कल्पना चालते किंवा स्मृती येते, त्या ठिकाणाला मन असं म्हणतात. आणि त्या मनाचे हे जे स्पंदन आहेत त्याला वृत्ती असं म्हणतात. आणखी किती सोपं करायचं नाही का. म्हणजे आपल्या आतमध्ये असं काहीतरी शक्तिमय आहे, ज्या शक्तीची हालचाल झाली की त्याच्या स्पंदन उत्पन्न होतात, आणि त्या स्पंदनांना आपण वृत्ती असं म्हणतो. वृत्त शब्द आहे ना, फिरणे, वर्तुळ वगैरे, त्यात सुद्धा एक अर्थ आहे बरं का. मग ती स्पंदन थांबवणं म्हणजे परमार्थ आहे. विचार येतोय ना, कोणाच्या मनात येतोय, माझ्या मनात येतोय. माझं म्हणजे माझं स्वामित्व ज्याच्यावर आहे ते. तुम्ही म्हणताना माझं घर, माझ्या घरात यायचं नाही किंवा माझ्या घरातून चालतं, हो तसं माझ्या मनात जर हे विचार येत असतील तर मी थांबवणं जरूर आहे. माझ्या मनात आठवणी येत असतील तर मी काढणं जरूर आहे. म्हणजे माझ्या मनावर माझं स्वामित्व जर आलं तर मला हे साधेल, वृत्ती निरोध साधेल. मनावर स्वामित्व केव्हा येईल,
तुम्ही बघा, एक साधी गोष्ट आहे, आपल्या मनाचा एक मोठा गुण आहे, जिथे आवडीनं चिकटलं तिथे चिकटलं. बरं, काही लोकांना गाण्याची आवड असते, काही लोकांना नाटकाची आवड असते, काही लोकांना पैसे जमवायची आवड असते, काही लोकांना प्रपंचाची आवड असते. प्रपंचात सुद्धा काही लोकांना भांड्याकुंड्यांची आवड असते, साड्यांची आवड असते, कपड्यांची आवड असते. पाहतो ना आपण, नाही का? तिथे मन चिकटवावं लागत नाही, आपोआप चिकटतो. तुम्हाला एक गंमत सांगतो, फार ऐकण्यासारखी आहे. म्हणजे मन कसं चिकटतं हे उदाहरण घेऊन सांगतो. एकदा माझं शंकराचार्यांची व्याख्यान चाललं होतं. व्याख्यान म्हणजे पब्लिक नव्हे, एमएचं लेक्चर होतं. आणि शंकराज संन्यास, कन्सेप्शन ऑफ शंकराज संन्यास, शंकराचार्यांची संकल्पना, संन्यासाची संकल्पना, हा विषय. आणि 20-25 मुलं असतात, एमएला काही जास्त नसतात. समोर 5-6 मुली बसलेल्या होत्या. त्यातल्या 2 मुली बोलायला लागल्या आपसात आमच्या समोर, बरं का? इंग्लिश मध्ये अंडर माय व्हेरी नोज असं म्हणतात, तसं समोर, बरं का, बोलायला लागल्या. असं असतं. तर एमएच्या विद्यार्थिनी म्हणजे काय, तुम्ही काय गेट आउट करता का, उभा राहा म्हणता बेंचावर? नाही. एक 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, तर बोलणं काही थांबे ना. तेव्हा मी थांबलो आणि म्हणलं, बा तुमच्या बोलण्याचा विषय काय आहे, नाही का? तुमच्या बोलण्याचा विषय काय आहे? तेव्हा त्या मुलीने मला सांगितलं, सर इथे कानपूर साडी डेपो मध्ये नवीन साड्या आल्या आहेत, त्यांच्याबद्दल आमचं. पुढे आहे का? मी म्हणलं, सांगतोय संन्यास आणि विषय लुगड्यांचा, किती परस्पर विरोध आहे. काय त्या मुलीने उत्तर दिलं? सर म्हणाली, माफ करा मी उत्तर देते आहे, पण बायकांना इतकी स्वाभाविक आवड असते तितकी संन्यासाची नसते. मला फार आवडलं उत्तर. तुम्हाला विचार करायला सांगावं लागत नाही. म्हणून संतांचा सगळा जो प्रयत्न असेल तर मनामध्ये भगवंताची आवड निर्माण करण्याकरता. आवड निर्माण झाली की ते कर म्हणून सांगायचं कारणच नाही. आणि ते मर्म आहे खरं. आता आवड कशी निर्माण होईल ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हा किती सुरेख आहे. येणे पंथे श्रीपती आकळावा. या मार्गाने श्रीपतीला वश करून घ्या. आकळावा म्हणजे आकलन करा, ताब्यात आणा. भगवंताला वश करायला हा मार्ग आहे. काय? संतांच्या संगती. संतांच्या संगतीमध्ये मनोमार्गे गती, मनाला त्या गतीला न्या. म्हणजे काय महाराजांनी उत्तर सांगितलंय, संत जेथे राहतात मनाने तेथे आपलं मन ठेवलं पाहिजे. बघा, आता संत आपलं मन कुठे ठेवतात? भगवंताशिवाय बाजूला होऊ देत नाहीत. म्हणून आपलं मन जर आपण भगवंताच्या ठिकाणी सारखं ठेवलं तर केवळ अभ्यासानं ते मन चिकटेल आणि आपल्याला साधेल. आज ते अगम्य काय आहे अहो कळत नाही. काय आहे कोणास ठेव. दुसरा अगम्याचा अर्थ असा आहे गमगच्छव आहे ना. तर ज्या मार्गानं जायचं मला माहिती नाही तो अगम्य आहे. म्हणून संत ज्या मार्गाने गेले आणि आपल्याला जायला सांगितलं त्या मार्गाने जायला पाहिजे. आज कळणार नाही पण ज्या मार्गाने जायला पाहिजे आणि तो असेल तर भगवंताच्या स्मरणाचा मार्ग आहे. ते त्यात असतात. आणि हे आपल्याला आठवत असेल मागे मी सांगितलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. काय अभ्यास असेल याची कल्पना करा आपण. ते म्हणाले पांडवांचे घरी श्रीकृष्ण राहिला जवळी. बरं का? पांडवांच्या घरी श्रीकृष्ण जवळ राहिला. ज्ञानदेवा हृदय कमळी तैसाची स्थिरावला. जसा पांडवांच्या घरी तो राहिला सदा काळी तसा माझ्या अंतःकरणामध्ये तो स्थिरावलेला आहे. काय अभ्यास असेल मला सांगा. हा अभ्यास म्हणजे तो अगम्य आहे. आज मला ते सापडणार नाही पण हा अभ्यास करायला पाहिजे. आणि हा अभ्यास केला तर फळ काय मिळेल? प्रश्न आला, फळ काय मिळेल? जी आज मनाची अशांत अवस्था आहे ती एकदम नाहीशी होईल. हा अनुभव आहे की साधा अनुभव आहे. तुम्हाला त्रास झाला मनाला
तर आपण जर भगवंताचं स्मरण केलं, हातपाय धुवून, तर मन शांत होतं. काय होतं तुम्हाला सांगतो. मी आत्ताच सांगितलं, आपल्या वृत्ती ज्या येतात, द्वेषाची वृत्ती आली उगीच बरं का, काही लोकांना इतकी वाईट सवय असते, म्हणजे स्वतःचं किती नुकसान मी करून घेतात. महाराजांचं दृष्टांत आहे, द्वेष करणारा माणूस म्हणजे लूत भरलेला कुत्रा. आपण ते रस्त्यात असतात ना, लूत भरलेला कुत्रा आहे, नाही का, असं ते म्हणाले. बघा, अशा माणसाला कशी शांती मिळेल तुम्ही कल्पना करा. शक्यच नाही, नाही का. तो ज्याचा द्वेष करतो तो मजेतच असतो, आणि हाच जगाचा उभे द्वेष करतो. ही एक वृत्ती, रागाची वृत्ती किंवा लोभाची वृत्ती, हे सगळे मनाची स्पंदन आहे, निरनिराळ्या गतींची स्पंदन. वेव लेंथ म्हणतात ना, निरनिराळ्या वेव लेंथ. आपण नामाचा अभ्यास केला म्हणजे त्या मनाला त्या स्पंदनांची सवय होते. आलं का लक्षात? नामाच्या स्पंदनाची त्या मनाला सवय होते, आणि मग वाईट विचार यायला लागले, तुम्ही नाम घेतलं की ती स्पंदनं नाहीशी होऊन ही स्पंदनं येतात, आणि ती परिचयाची असल्यामुळे मन शांत होत. तुमच्या लक्षात आलं ना काय होतं ते. पण तेवढा अभ्यास झाला पाहिजे, नाही तर काय होतं, ही स्पंदनं आली की ही स्पंदनं डिफीट होतात, नामाची स्पंदनं पराभूत होतात, ती होतं कामाची नाहीत. ती इतकी मजबूत झाली पाहिजेत की, अहो त्याचं काय सांगू का, झालेली गोष्ट. त्या अमृत म्हणून एक मासिक होतं, त्याच्यामध्ये याला जीवन ऐसे नाव अशा गोष्टी यायच्या जीवनात घडलेल्या. तर एका स्मशानामध्ये एक अफिमी होता, अफू खाणारा मनुष्य होता, आणि तिथे पडलेला असायचा. त्या तिथे जे 2 खोल्या होत्या स्मशानात, त्यात पडलेला असायचा. काय झालं कोणास ठाऊक, रात्री तो असं बाहेर जाताना त्याचा एका नागाच्या अंगावर पाय पडला, नागाच्या अंगावर, आणि नाग कडकडून चावला. याला काही नाही, झाडून टाकलं यांनी, आपला आला अफिमीस तो. दुसऱ्याशी तो नाग मेलेला पाहिला तिथे. म्हणजे त्या नागाचं विष पराभूत होऊन याचं विष त्याला बांधलं. काय असेल मला सांगा. नामाचं असं होतं. आता हा विषाचा दृष्टांत आहे, पण तो उलटा करा. आपण इतकं नाम घ्यावं की त्या नामाच्या स्पंदनाचं सामर्थ्य असं पाहिजे की रागाचं द्वेषाचं जे विष आहे तेच नाहीसं होऊन जाईल. त्याला किती अभ्यास पाहिजे, जितकी तुमची घाण असेल तेवढी. याला नियम काय सांगता येईल, नाही का. आमका असं कसं सांगता येईल. आपलं जेवढं विष आत आहे, आणि किती विष आहे काय सांगावं. महाराज काय म्हणाले की आपली कातडी सोडली तर विषय निघेल त्यातून, इतकं भरलेलं आहे म्हणाले सगळं, नाही का. ते रानडे म्हणायचे ना, गुरुदेव रानडे, ते म्हणायचे किती नाम घ्यावं, आपलं भांड भरेतोर घ्यावं म्हणाले. म्हणजे ज्याचं जेवढं आहे खरकट तेवढं लागणारच त्याला. म्हणून हा जो मार्ग आहे, हा मार्ग अगम्य का, तर तो अतींद्रिय मार्ग आहे, तो आपल्या मनाचा मार्ग आहे. आणि आपल्याला मनाला आज जो अभ्यास झालेला आहे तो मोडून दुसरा अभ्यास करायचा आहे. याच्यात एक शॉर्टकट आहे, जवळचा रस्ता. तो कसा आहे, हा आपला राजमार्ग आहे. जवळचा रस्ता कोणचा आहे, तर इकडे नामस्मरण चालू आहे आणि वृत्ती निरोध त्याला केला आहे, तर तो जवळचा मार्ग. दोन्ही आहे. एक साधा अभ्यास महाराजांनी सांगितला एकदा. म्हणाले तुम्हाला एक भाजी फार आवडते, बरं का. आता कोणची भाजी तुम्ही ठरवा, ज्याची ती असेल ती, आणि ती वाढलेली आहे, आणि याला वृत्ती आवरायची आहे. तर म्हणाले पहिली वाढली तेवढी घ्यावी, पुन्हा मागू नये, बरं का. त्यावर एकाने खूप काय केली, अहो पण म्हणले बायकोला आवडते, तिला माहिती आहे त्यांना आवडते, ती आणखी वाढते, तेवढं नाही म्हणावं. म्हणाले नाही म्हणून वाढली तर खावी म्हणले. मग आता काय करायचं. आता त्यात सुद्धा पर्याय आहे, ज्याची बायकोच नाही आहे किंवा लग्नच केलं नाही त्याने काय करायचं. तो हॉटेलवाला काही एवढा आग्रहाने वाढणार नाही मला वाटतं. मुद्दा सांगण्याचं काय, असं जर पदोपदी आपण आपली वृत्ती आवरली, बरोबर आपल्याला लवकर साधेल यात शंका नाही. हे कसं आहे, अभ्यासाचं आहे. मी किती जरी सांगितलं तरी कसं येईल मला सांगा. थोडंसं अभ्यासाचं आहे. लहानसहान गोष्टीमध्ये आपली ही होती. बरोबर गोंधळच काय झालं, एका बाईने तक्रार केली माझ्याजवळ. काय झालं बाई, माझी जागा म्हणली ते दुसऱ्या बाईने घेतली. बरोबर आहे, माझं तेही म्हणणं नाही, अडचण असते हे असतं. तर मी म्हणलं मग तुमचं काय झालं, माझं काही प्रवचनाकडे लक्ष लागलं नाही. हा म्हणलं हे बरोबर आहे ते, नाही तर नाही का.
मी म्हणलं प्रवचने लक्ष देण्याकरता नसतंच, त्याचं काय त्याने तुमचं काही चुकलं नाही म्हणलं. पहिलं पटलं, हे विशेष आहे. बरं का, माझ्या म्हणण्याच हेतू काय, संध्याकाळी जेव्हा भेटली तेव्हा मी तिला विचारलं, म्हणजे तुमची मनस्थिती काय होती निरूपण होईपर्यंत. मी अतिशय अस्वस्थ होते. हे चुकलं म्हटलं. तुम्ही निजला असता तरी चाललं असतं, पण तुम्ही अशांत राहिला ते चुकलं. हे आपण सांभाळायला पाहिजे. किती लहान सहान गोष्टीमध्ये आपण अशांत होतो मला सांगा, नाही का. मग झोप येत नाही, त्या पायी गोळ्या घ्या, अमकं करा तमकं करा. आपण पाहतो ना माणसं, हे आहे, हे आगम्य आहे. आता शेवटचा शब्द आहे तो अमोघश्च. मोघ शब्द जो आहे ना गीतेमध्ये आलेला आहे. मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञाना विचेतसहा असा एक हा आहे. मोघ शब्द मोह पासून आहे. मोह मोह मोह. मोह म्हणजे बुद्धी विपरीत होणं, याला मोह म्हणतात. मोह वैचित्ये असं संस्कृतात म्हणतात. म्हणजे विपरीत बुद्धी झाली की मोह आला. आणि त्याची गंमत अशी आहे, मोह जेव्हा येतो तेव्हा विचाराचं रूप घेऊन येतो. म्हणजे ते विचार चालले की बरोबरच आहेत असं वाटतं. म्हणून मोह अविद्येचं लक्षण आहे. तर मोह म्हणजे व्यर्थ, अमोघ म्हणजे हमखास फल देणारा, व्यर्थाच्या उलट बरोबर फल देणारा. तेव्हा हा अभ्यास जो करील त्याला हमखास फळ मिळेल असं नारद सांगतात. इथे फेल्युअर नाही. का नाही? अभ्यास झाला की फळ मिळालंच पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये असं आहे, कॉम्प्युटरनी रिझल्ट लावतात. तेव्हा तुम्ही किती अभ्यास करा, त्याची चूक झाली की तुम्ही नापास. तुम्हाला येऊन सुद्धा नापास अलीकडे करता ना, त्यामुळे मग रिप्रेझेंटेशन केले की मग ते पुन्हा पास होतात. असं होतं. इथे ते नाही. जेवढा अभ्यास तेवढं फळ मिळालंच पाहिजे. इथला कायदा असा आहे. अमोघ याचा अर्थ असा, इथे हे नाहीच, फलाच्या शिवाय दुसरं काही मिळणारच नाही. फळ काय मिळेल? शांती मिळेल. हे तुम्ही घट्ट धरून ठेवा बुवा. परमार्थाचं लक्षण काय आहे? शांत अवस्था. आणि सांगून ठेवतो, ज्या साधकाच्या जीवनात किंवा आपल्या अगदी विनोदानं म्हणतोय, इथे काकड आरतीला येणाऱ्या स्त्री पुरुषांच्या बाबतीत ज्यांना शांती नाही ना, आपल्याला साधन आहे असं समजा. हे विनोदानं म्हणतोय आम्ही. याचा अर्थ एक तर्कशास्त्रामध्ये असं उलट आहे, त्याला कॉन्व्हर्स म्हणतात. ते काय आहे? जर शांती नसेल तर येऊ नका असं नाही म्हणत. मी कधीच म्हणत नाही तुम्हाला की मोहन आल्याशिवाय शांती मिळायची नाही. पण जर शांती नाही ना, वाया गेलं. शांत पाहिजे. किंबहुना गीता प्रशांत शब्द वापरते. प्रकर्षेण शांत, अतिशय शांत असं म्हणते गीता. पण शांत पाहिजे. एकदा काय झालं, महाराज काहीतरी सांगत होते आणि पोळ गडबड करू लागले. तेव्हा एक ते D.R. जोशी म्हणून ग्रस्त होते, लागले पोरांच्या अंगावर ओरडायला. बरं का. महाराज काय म्हणाले, म्हणजे म्हणले मी खरं सांगतोय, माझी शांती बिघडायला पाहिजे, त्यापेक्षा तुमचं आधी लक्ष नव्हतंच आणि त्यात म्हणले तुम्ही आणखी ओरडायला लागला. म्हणजे म्हणले आणखीच काही नाही. काय कसा विनोद आहे बघा, नाही का. म्हणजे शांत नाही तर सत्पुरुषच नव्हे, शांत नाही तर साधकच नव्हे. आणि ही शांती मर्म असल्यामुळे अभ्यासाशिवाय येत नाही. तुम्हाला असं वाटेल डोक्यावर हात ठेवला आणि शांत झालाय, छे, हे अभ्यासच आहे. आणि कोणाची शांती कशाने बिघडते हे बघा. शांती बिघडण्याची 3 कारणं या जीवनात आहेत. एक पहिलं कारण असेल तर नको त्या माणसाची संगत, नको तो पाहुणा येणं, नको ते माणसाची संगत होणं, कटकट होणं, म्हणजे माणसाचं. दुसरं असेल तर आपल्या मनासारखं न होणं. आणि तिसरे असेल तर भय, संकट भीती वाटते, अमको होईल तमको होईल. हे या 3 गोष्टीशिवाय दुसरं संकट नाही, शांत बिघडायला कारण नाही. आणि ते जर आपण सांभाळलं, इथे जर राम करता हे ठेवलं, सावधानता ठेवली, संकट शांती बिघडायचं कारणच नाही. होतंय कसं, आपण निमित्ताला टेकलेलो असतो. बरं का. शांती बिघडते केव्हा आणि मी मग नाही का करतोय केव्हा, अशी स्थिती असते. म्हणून हे जर माणसाने सांभाळलं बरोबर, त्याला साधेल शब्द आहे. आपल्याला शांती पाहिजे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही ऐकवत आहात, अडचणीत बसून ऐकता म्हणजे लक्ष देऊनच ऐकता. आपण इतके स्त्री पुरुष इथे आहोत. तुम्हाला कधी भीती वाटली नाही का?
तुम्हाला कधी काळजी वाटली नाही का? तुम्हाला कधी दुःख झालं नाही का? इतके वर्ष आपण प्रपंच केला, लहान असो मोठा असो, एक दिवस तरी असं जातो की तुम्हाला काळजी लागली नाही? असं आठवा किंवा आज काही काळजी नाही, आज काही भीती नाही, असा दिवस काही आपल्या आयुष्यात नाही. बरं, किंबहुना हा दिवाळीचा आनंदाचा दिवस ना, अहो त्यात सुद्धा काळजी आपल्याला लागते, होय ना? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आजचं जे आपलं मन आहे ते मन बदलल्याशिवाय आपल्याला निर्भयता, निष्काळजी, निश्चिंतपणा आणि आनंद येणार नाही. तो मार्ग काय आहे? तो हा आहे. आपण काय करतो दिवाळीमध्ये? प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये हा एक मूलभूत फरक आहे, बेसिक डिफरन्स. काय आहे? प्राणी की नाही कल्पना करून दिवस चांगला आणि वाईट ठरवित नाही. त्याला कल्पना आहे. कारण असं बघा की जेव्हा एखादा माणूस काठी घेऊन जातो तेव्हा त्या प्राण्याला वाटतं हा मला मारील, ही कल्पनाच, म्हणून तो मागे सरतो. तुम्ही हातामध्ये काही हिरवं गवत म्हणा काही घेऊन गेलात तर प्राणी पुढे येईल खायला देतो, त्याला कल्पना आहे. पण माणसाची कल्पना ही अतिशय सृजनशील आहे, क्रिएटिव्ह आहे फार. म्हणून तो माणसाने संस्कृती निर्माण केली. ह्या पूजा पाठ स्तोत्र हे सगळं माणसाने निर्माण केलंय, प्राण्याने निर्माण केलेलं नाही. पण काय झालं? त्याला जे भय आणि दुःख आहे ते विसरण्याकरता त्याच्यातच कल्पना वापरली. म्हणजे मला काळजी भय माझं गेलेलं नाही, पण असं काहीतरी निर्माण करून उत्सव करून मी माझ्या दुःखाचा विसर पाडतो. ते कॉम्पोज घेऊन झोप येण्यासारखं आहे, झोपेची गोळी घेऊन झोप येण्यासारखं आहे. गोळीचा अंमल उतारला की पुन्हा त्रास सुरू झाला. तसं हे उत्सव बित्सव संपले, उत्सव कशाला संपले तर भजन संपून घरी गेले की काळजी पुन्हा समोर हवी असं. मग ती नाहीशी करायला काय करायला पाहिजे? मी आपल्याला सांगितलं, हे मन आहे हे बदलायला पाहिजे. हे मन काय करतं? मागच्याची आठवण काढून तरी दुःख करील, पुढच्याचा विचार करून तरी काळजी करील, किंवा काहीच जर नसलं तर आहे ते बरोबर नाही बुवा म्हणून तरी अशांत राहील. मग याला एक उपाय असा आहे, तुम्ही करून पहा. आज पाडवा आहे ना, काही 3:30 मुहूर्तापैकी मुहूर्त आहे. अरे ज्याला साधेल त्याने करा की एक असा आहे. मागचं गेलं तर जाऊ द्या, पुढचं येणारच आहे. काय येणार आहे माहिती नाही, त्याचा विचार नको. आज आनंदात राहावं. या बाबतीत काही मुसलमान नवाब लोकांचं घेण्यासारखं. घरी दारिद्र्य असतं, सण आला की कर्ज काढून खायला प्यायला करतात, आणि त्या दिवशी बाहेर पडले की अंगाला अत्तर बित्तर लावून बाहेर पडतात. अरे तुम्ही सण ऋण काढून सण करता आहात, तेव्हा ते काय म्हणतात? कल का कल अल्लाह जाने, उद्याचं उद्या अल्लाह जाने. म्हणजे उद्या काय आहे याचा विचार नाही, काल काय झालं याचा विचार नाही. आज मी आनंदात राहणार, शक्य असलं तर करा. हा एक मार्ग. लिव्ह इन द प्रेझेंट. ते कृष्णमूर्ती सारखं म्हणतात, लिव्ह इन द प्रेझेंट. हे काही त्यांनी नवीन सांगितलेलं नाही, शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे. महाराज तर नेहमी म्हणत, मागच्याची आठवण करू नका, पुढच्याची काळजी करू नका, आज भगवंताच्या स्मरणात आनंदात राहा. बरं, पहा हे जमलं तर. दुसरं काय आहे? दुसरा मार्ग आहे का? आपल्याला शांतता पाहिजे आहे ना. मग जर शांतता पाहिजे असेल तर ज्याने मन अशांत होतं ते नाहीसं करा. दिस इज कॉमन सेन्स, नाही का? समजा तुम्हाला झोप येत नाहीये आणि झोप ढेकून चालतायत, तर ढेकून नाहीसे करा तरी हरकत नाही, नाही का?
ज्याने मला अशांतता येते ते शोधून काढून ते नाहीसं करा. कशाने अशांतता येते? समजा तुम्हाला एक मुलगी आहे आणि तिचं लग्न होत नाहीये किंवा पैसा नाहीये लग्नासाठी, काळजी लागली नाही का? तर जर मुलगी ही माझ्या अशांततेला कारण असेल तर ढेकून झोप येत नाहीत म्हणून ढेकून नाहीशी करावं, तसं मुलीला बाजूला करा. तर मुलीला बाजूला करायची ऐवजी आपण बाजूला व्हा, म्हणजे संसार सोडून द्या. हा एक मार्ग आहे. पण हा मार्ग कसा आहे? ढेकून झाले म्हणून झोप येत नाही तर ढेकून नाहीसं करण्याच्या ऐवजी घराला आग लावली तर हा उपाय तसा आहे. हा बा शक्य असलं तर करा, मला माहिती नाही, मी सोडून चाललो, बरं का. पण हे कसं आहे, समजा हा सोडून गेला बनारसला किंवा अलाहाबादला, कुठे प्रयागला, मुलीचं लग्न झालंय की नाही हा विचार आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा मार्ग. मग तिसरा एक मार्ग, तिसरा मार्ग असा आहे, आता माझी नोकरी सुटायला आलेली आहे, अलीकडे ते कारखाने, ते परवा गिरणी बंद झाली नाही का, 3,000 लोक बेकार झाले नाही का. त्यातला एक समजा आहे, अरे मी उद्या खाऊ काय, असा प्रश्न आला की नाही. म्हणजे तिसरा मार्ग काय म्हणतो, तू काहीच करू नको, जे येईल त्याला शांतपणे तोंड दे. शांतपणे म्हणजे कसं, परिस्थिती आली आहे ना, त्यातून मला काही करता येत नाही ना, मग विनाकारण मनाला अस्वस्थ करण्यापेक्षा जी आहे परिस्थिती त्या परिस्थितीमध्येच आनंदात राहा. हा तिसरा मार्ग, आणि हा संतांचा मार्ग आहे त्या परिस्थितीत समाधान ठेव. बर, हे का साधत नाही? आपल्याला दुसरं काही करता येतच नाही. समजा तुम्हाला काहीतरी रोग झालाय, आता आपलं ते म्हणायचं हार्ट अटॅक आलाय आणि तुम्हाला त्या इंटेन्सिव्ह केअर मध्ये ठेवलंय. त्याला असं असतं, त्याला आत जाऊ देत नाहीत, त्यामध्ये त्या नळ्या बिळ्या लावलेल्या असतात सगळ्या, आणि फक्त ते डॉक्टर लोक आत जातात, बाकीच्या नुसतं बाहेरून पाहायचं, आणि याला उठू देत नाहीत, काही करू देत नाहीत, आहे तसा पाडून ठेवतात. म्हणजे काय, त्या परिस्थितीमध्ये मला काहीच करता येत नाही. जसा तो नाईलाजाने कोहिना स्वस्थ पडून राहतो, तसं जी परिस्थिती मला आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये मला काही करता येत नाही म्हणून मनाने शांत राहावं. हा तिसरा मार्ग. याला काही करायचं नाहीच आहे, मला काही करता येत नाही हे जरी अनुभवाला आलं तरी मी करू शकेन ही जी भावना असते ती आड येते, आणि तिथे माझं कर्तेपण आहे ते आड येते. ते कर्तेपण जर मी नाहीसं केलं तर हा मार्ग मला येईल. तुम्ही समजून घ्या बरं का, परमार्थ हे काहीतरी गौड बंगाल आहे असं समजू नका, की आपलं नाही म्हाताऱ्या माणसांच्या करताच आहे, असंही नाही, मनुष्य मात्र करता. बरं, माझं कर्तेपण खरं आहे का? एकदा काय झालं, एक गृहस्थ आले, बरेच दिवस महाराजांच्याकडे येत असत, आणि एकदा आले म्हणाले, सुटलो बुवा एकदा. काय झालं म्हणाले, मुलीचं लग्न करून टाकलं म्हणाले. बरं का, तर महाराज म्हणाले, जर तुम्ही ते करून टाकलं असेल, आजपर्यंत हे कर्तेपण कुठे गेलं होतं, आजपर्यंत का केलं नाही? मग करून टाकलं असं म्हणण्यापेक्षा झालं असं म्हणा. त्या माणसाला कळलं बरोबर, आणि मग तो पुढे काय सांगे, माझ्या मुलीने जेवढा परमार्थ मला शिकवला तेवढा साधू संतांशिवाय शिकवला नाही. किती बरोबर आहे. बरं, हे कर्तेपण कसं आहे? हे कर्तेपण बाहेर दिसणार नाहीये, आतमध्ये आहे. पाहिजे की नाही, माझ्या हातनं शक्य नाही. आणि ती आतमध्ये जेव्हा आपल्या कर्तेपणाचा खोटेपण जाणते त्यावेळेला कृपा झाली असं समजा. म्हणून आजचं सूत्र आहे की लभ्यतेपि कृपया एव. सत्पुरुषाची जी कृपा आहे
ती तेव्हाच होते ज्या वेळेला आपली बुद्धी कर्तेपणाने हरली आहे हे समजते, नाही तर होत नाही. तुम्ही असं विचार करा, आता तुम्ही मलाही पाहताय अनेक वर्ष, मी तुम्हाला पाहतोय, दोघही वी ऑल सेल इन द सेम बोट, नाही का? मी दोघही एकाच वर्गात आहोत. नाही मी आहे, आता तुमचं तुम्ही बघा. एकदा असं झालं, महाराज म्हणाले इतके वर्ष तुम्हाला मी पाहतोय, वरच्या वर्गात जात नाही, मग होतंय काय? एक शिकवणारा तरी बरोबर नसला पाहिजे, किंवा शिकणारा अभ्यास करीत नसला पाहिजे. तर काय आहे कोणास ठाऊक, मी तुमच्यातलाच आहे, एवढंच आहे. त्या वर्गात जास्त दिवस आहे आणखी, हे त्याच्यात आहे. पुन्हा तुम्ही तरी अलीकडे म्हणा, आणखी जास्त वर्ष आहे मी. तर मग आम्हाला आशा काय? मग महाराज म्हणाले तो फार दिवस त्या वर्गात राहिल्यावर त्याला मिशा यायला लागल्या, आणि मग क्लासचा मॉनिटर झाला. मग त्याच्या वाईट सवयी त्या मुलांना लागतील म्हणून नायला जाऊन त्याला वरच्या वर्गात ढकलला, जा बाबा तू इथे नको. हा, तेवढीच आशा आपल्याला आहे काय कोणास ठाऊक. द्या थोडस विचार करा, कर्तेपणाचं मूळ कशामध्ये? मला मी करता आहे असं वाटतं, याचं मूळ कशामध्ये आहे? तर मी करता आहे, 3 शब्द आहेत. मी करता आहे, आहे क्रियापद आहे. क्रियापद याचा अर्थ असा की करता काहीतरी करतो, काय करतो ते दाखवतो, होय ना? करता हा काय करतो हे क्रियापद दाखवतो. तर मी करता आहे जर असेल हे वाक्य, तर यामध्ये हा जो मी आहे हा कोण आहे हे पहा. ज्या मीच्या आधारानं हे करते पण राहत, तो मी कोण आहे? तो मी कोण आहे मला माहिती नाही. बर, मी करता आहे म्हणत असताना माझी बरोबर काय कल्पना असते की मी करता आहे म्हणजे काय? तर माझ्याशिवाय ते होणं शक्य नाही ही भावना असते, त्याला करते पण म्हणतात. मी असल्याशिवाय कसं होईल? म्हणजे हा जो मी आहे, या मीला असा एक भ्रम आहे की माझ्या अस्तित्वामुळे सगळं चाललेलं आहे. तेव्हा ते अस्तित्व जर त्याचं खरं नसेल हे पटलं तर माणसाला करते पण जाईल. माझं अस्तित्व खरं नाही हे पटायला दुसऱ्या कोणाचं तरी अस्तित्व खरं मानलं पाहिजे. तेव्हा भगवंत आहे असं जर खरं वाटलं तर मी करता आहे नाहीच होईल. म्हणून या अशांतता जायला त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. हे जरा वेदांतिक होत आहे, पण काय करणार बरं का? बर, तर तो आहे, आपण आहे असं म्हणतो ना, देव आहे. मला तुम्ही सांगा, आपण महाराजांची पूजा करतो इथे, म्हणजे महाराज आहे त्या भावनेनं करताना आपण काहीतरी थोडीशी भावना आहे ना, मग काय होतं इथे ते करीत असताना बाहेरच्या जीवनात ते कुठे नाहीसं होतं? आपण कधी विचार केलाय का? पुढे आळंदीला जा, गोंदवल्यात जा, पंढरपूरला जा, काय होतं? तो तिथेच आहे अशी भावना राहते, तो माझ्या बरोबर आहे ही भावना राहत नाही. जसा मी कुठेही गेलो तरी माझ्या बरोबर आहे, तसा तो जो माझ्या बरोबर राहिला तर माझं करते पण नाही सोडून. याला उपाय काय? याला उपाय त्याचं अस्तित्व ज्याच्यात आहे ते रात्रंदिवस जर मी माझ्या जवळ ठेवलं तरच ते होईल, नाही तर नाही. तो कशात आहे? तो ज्ञानस्वरूप आहे, सच्चिदानंदमय आहे ना, तो ज्ञानस्वरूप आहे. तो आहे सत्व सद्रूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. आनंद म्हणजे समाधान. जर माझ्या मनाचं मी समाधान ठेवलं तर तो माझ्या जवळ आहे. त्यांचे शब्द आहेत ना की ज्याच्या मनात अस्वस्थता आहे त्याजवळ राहायला मला कष्ट होतात, म्हणजे मी समाधान रूप आहे. जर मी समाधान रूप आहे असं ते सांगतात, तर काही झालं तरी माझं समाधान जर मी ठेवलं तर त्याचं अस्तित्व असलंच पाहिजे. समाधान ठेवणं म्हणजे काय? माझी अशांतता ज्याने होते ते नाहीस करणे. माझी अशांतता कशाने होते? काळजी करण्याने होते.
भय निर्माण त्यानेच होतं ना. काळजी कशाने लागते? माझ्या मनात जे आहे ते तसं व्हावं असं वाटतं म्हणून काळजी लागते. काही होईना म्हटल्यानंतर अरे नंगे से खुदा भी डरता है, काही होऊ दे. मग काही होऊ दे म्हणजे काही झालं तरी त्याचं विधी निषेध नाही. म्हणजेच अमुक व्हावं आणि अमुक नको हे ज्याला नाहीच झालं त्याचं मन शांत राहिलं. तुम्ही अगदी आजारी पडला आणि डॉक्टर सांगितलं मी म्हणणार आहे, अहो माझी तयारी आहे, कशाला मी घाबरेल? तो नाही घाबरायचा, नाही का? किंवा तुम्ही समजा रेल्वेवर गेला तर रिझर्वेशन नाही, अहो रिझर्वेशन नाही काय करणार? गेलो तर गेलो, नाही तर घरी परत आलो, कशाला काळजी लागते? नाही का? किंवा समजा तुम्ही प्रवासात चाललाय आणि गाडी डिरेल झाली तर झाली, इथंच बसले, आपलं काय जातंय? म्हणजे जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये उत्तम आहे असं म्हणून जो मनुष्य राहिला तर त्याची काळजी नाही होईल. पण ही जी परिस्थिती निर्माण होते ही माझ्या कर्तृत्वाची नाही हे स्पष्ट दिसतं. म्हणून कार्य झालंय, कारण असलं पाहिजे, मी ते कारण नाही, तेव्हा परमात्मा कारण असला पाहिजे, ही भावना झाली की काम झालं. म्हणून जे जे घडतं ते त्याच्या सत्तेनं घडतं, रामाज होईल हे त्याच्या इच्छेने घडतं. हे जर खरं खरं घट्ट धरलं तर प्रश्न पूर्ण नाही. काळजी नाहीशी होईल, तळमळ नाहीशी होईल, अशांतता नाहीशी होईल. का हो, उद्या तुम्ही लग्नाला जाणार आहात ना, व्यवहारानं सांगावं पण मनात म्हणावं कोणास ठाऊ काय आहे ते, बरं का? नाही तर असं नव्हे, उद्या तुम्हाला का हो, तुम्हाला उद्या ऑफिस आहे ना, काय राम जाणे बो काय आहे, असं करू नका. किंवा मुलाला मुलगी सांगून आली, मुलाचं लग्न करायचंय ना, काय रामाची इच्छा असेल ते, तो म्हणाला वेळ लागलाय बापाला म्हणून तू येणार, हे नाही. व्यवहार बरोबर आहे पण मनात ओळखून राहावं त्याची इच्छा आहे, ते करील ते करील, ह्याच मार्ग आहे. आज पाडवा आहे म्हणून जरा विस्तारानं सांगितलं, याच्यापेक्षा सोपं सांगणं जरा मला कठीण आहे, बरं का? कारण सोपं करणं हेच कठीण होऊन जातं आणखी. मग काय ते बाकीचं जाऊ द्या, थोडक्यात तुम्हाला घरी जायचे वेध आहेत. काय आड येतं माझ्या शांततेच्या? मी करता हे आड येतं. मी करताय, मी शिवाय कसं होईल? मी झालं पाहिजे. मी तरी हा कसा व्यक्त होतो? आय एम ए बंडल ऑफ डिझायर्स. मी कोण आहे? उपनिषदात एक मंत्र आहे, काममायैव पुरुषः. हा जो पुरुष आहे, जीव हा काय आहे? हा वासनांचं गाठोड आहे, इच्छांचं गाठोड आहे. आणि त्या इच्छांच्या गाठोड्यामुळे इच्छा तृप्त व्हायची धडपड करतो आणि म्हणून त्याला त्रास होतो. मग त्या इच्छाची जी मुंडी आहे तीच मुरगावून ठेवली तर जाऊ दे, पण तिला अशी तंगडी तोडून ठेवायची की ती काहीच करू शकत नाही. ती जर असेल तर मला हे पाहिजे, तुझी इच्छा असली तर दे, नाही तर देऊ नकोस, माहिती त्यात समाधान ठेवीन. हे जर माणसाने ठेवलं तर त्याला काळजी लागणार नाही. कोणी पाहावं, श्रीमंत पाहावा, गरीब पाहावा, विद्वान पाहावा, अडाणी पाहावा, स्त्री पाहावी, पुरुष पाहावा, लहान पोरं मोठी, सगळ्यांना काळजी. अहो काय ते पहिलीतल्या आणि तुमच्या शिशुवर्गातल्या पोरांना परीक्षेची काळजी, तर काय करावं? म्हणजे जन्माला आल्यानंतर मला एक विनोद आठवतो, काळजी म्हणजे कशी असते. एक मनुष्याची बायको बाळणपणाला गेली होती दवाखान्यामध्ये आणि बाहेर बसला होता तो. नर्स आली सांगायला किंवा मुलगा झाला म्हणून. हा लागला पळायला लागला. अहो काय पळायला बरं, कुठे चालला? नाही ऍडमिशन करता नंबर लावतो म्हणाला. शाळेच्या ऍडमिशन करता नंबर लावतो म्हणजे काळजी. पोर झाल्याबरोबर काय काय मला सांगा, शेवटची काळजी आहे तुम्हाला माहिती शेवटपर्यंत. अरे पण हे करायचं कशा करता? मी बा अतिशय व्यवहारी मनुष्य आहे, तुम्हाला खरं सांगतो. परमार्थ की नाही, जेवढे तुम्ही महाराज म्हणायचे, तुम्ही 4 पैसे जर वाण्याला दिलेत तर 4 पैशाचा माल आला पाहिजे, बरं? त्यात तुम्ही फसवा बसवी नाही. तसं ज्यांच्या नावाने आपण हे करतो त्यांच्या जवळ जे होतं ते मला मिळालं तर हे करण्याचा फायदा, नाही तर काय करायचंय मला सांगा, नाही का? परमार्थ हा का लौकिका करता का आहे? किंवा लौकिका नाही आपले 4 लोक करतात म्हणून का करण्याकरता आहे? हा कधी नातेवाईकांचा नाही, याच्यात भाग नाही. तुकाराम बुवांनी सांगितलं ना, संतांचे ते आप तर नव्हती संत. अरे ज्याचं त्याच्या बरोबर, त्यांचं त्यांच्या बायकोला आलं नाही तर मुलाबाळांना कुठल्या येणार, नाही का? मग याचा अर्थ असा, मी कमावीन तरच होईल. ते काय आहे ते हे आहे. बघ तुम्ही वर्षभर ध्यानात ठेवा, हे कसे करता करायचंय सगळं, नाही तर सुखानं घरी बसून आराम करा ना. काय काय करायचंय? माझी शांती मला मिळाली पाहिजे.
बरं शांती नको असं मनुष्य आहे का? स्वस्थपणा पाहिजेच आहे ना, हा मार्ग आहे त्याला. बाकी जगातला मार्ग कोणताही उपयोग पडायचा नाही. जगात शांती मिळवण्याकरता मोठ्या मोठ्या लोकांनी पुष्कळ उपाय सुचवले. एक आर्थिक सुबत्ता पाहिजे, राजकीय परिस्थिती सुधारली पाहिजे, सामाजिक सुधारणा झाली पाहिजे, असे अनेक उपाय झाले. हे सगळ्या मलमपट्ट्या आहेत. खरी जर सुधारणा असेल तर गीता सांगते त्याप्रमाणे आत्मनियैव आत्मना तुष्टः, हाच मार्ग आहे. मनुष्य जर समाधान ठेवी तरच शांत राहील, नाही तर राहणं शक्य नाही. आणि ते समाधान ज्याच्या जवळ आहे किंवा जो समाधान रूपच आहे असा जो संत असतो त्याला घट्ट धरून ठेवलं पाहिजे. त्याला घट्ट धरून ठेवलं म्हणजे त्याला आवडतं ते केलं पाहिजे. ते असेल तर भगवंताचं स्मरण आहे, ही त्याची कृपा. आणि ती कृपा ज्याच्यावर झाली त्याला समाधान मिळालं, बाकीच्याला मिळालेलं नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.